सामाजिक कार्यकर्त्याच्या सभेला, कारण का की मी वादग्रस्त आहे असं सगळ्या बार्शीकरांचं नाही, पण बाकीच्यांचं म्हणणं आहे. आणि आजची सभा ही माझी काय लय कुठली वादग्रस्त सभा नाही, काय नाही. आणि या सभेच्या निमित्तानं मी आपल्या बार्शी शहरातील आत्तापर्यंतची 9-10 वर्षापासून बार्शी शहरातील घडामोडी आणि रोजी घडामोडी होतात, बार्शी शहरातल्या वाढलेल्या आत्महत्या, बार्शी शहरातले बेकायदेशीर धंदे आणि बार्शी नगरपालिकेच्या भोंगळा कारभार या विषयावर मी आज बोलणार आहे. आणि माझी सभा म्हणलं ही माझ्यापाशी स्टेजवर बघायला सुद्धा कोणी येत नाही का. तर मित्रांनो, मी काय कुठली गोष्ट जाणून बुजून करत नाही. आणि आजच्या सभेचं आयोजन मी बार्शी शहर आपल्या बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजन केलं होतं. आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजची जाहीर सभा मी आयोजित केली. त्या सभेच्या निमित्तानं माझ्या व्यासपीठावर असलेले माझे एकटेच बंधू आणि भाषण करता मी एकटाच किशोरराव राऊत आणि यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि माझा एकच उमेदवार इब्राहिमभाई काजी, तर त्या इब्राहिमभाई काजी यांची मावशी काल वारल्यामुळं ते सोलापूरला गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळं इब्राहिमभाई काजी आणि 2 महिला उमेदवार, तर त्यांची अडचण असल्यामुळं त्या म्हणणे मी काय येऊ शकत नाही. तर असू द्या मित्रांनो, आता वाटत असेल की मी कुणावर बोलतोय आणि कुणावर बोलणार आहे. मला काय कुणाचं देणं घेणं नाही, मी काय मोठा राजकीय पुढारी नाही. आणि मला कुणावर बोलून आणि मला कुणावर टीका करून मला मोठं व्हायचं नाही. मी जी सामाजिक कार्यकर्ता आहे मला त्याच्यातच आनंद आहे. पण हे समाजकार्य करत असताना बार्शी शहरातल्या जी घडामोडी घडतात त्या घडामोडीसाठी मित्रांनो, मागच्या कोरोनाच्या काळापासून मी बार्शी शहरात व तालुक्यात सामाजिक कार्य करत आलोय. आणि सामाजिक कार्य करत असताना बार्शीतल्या धनदांडग्यांनी माझा फायदा घेतला, माझा वापर करून घेतला, हे सगळ्या बार्शीकराला माहीत आहे. कारण का की एका सामाजिक कार्यकर्त्यानं ज्याला राजकारणातला समाजकार्यातला श माहीत नव्हता आणि राजकारणातला र माहीत नव्हता, अशा सामाजिक कार्यकर्त्यानं 12 वर्ष मित्रांनो मी कार्यकर्ता होतो त्या सामाजिक कार्यकर्त्याचा. आणि 12 वर्ष वापर करून मित्रांनो माझ्यावर अन्याय करून मला त्या गटातनं बाहेर काढलं. असू द्या, भगवंत जागा आहे. ज्या लोकांनी माझ्यावर अन्याय केला, ज्या लोकांनी माझ्या पुढची निधी केली आणि जे लोक तर अशा सर्व लोकांना माझा उत्तरेश्वर महादेव आणि बार्शीचा भगवंत माझ्या परस्पर बघून घेतोय मित्रांनो. मग ह्या माझी जी श्रद्धा आहे माझ्या भगवंतावर आणि उत्तरेश्वर महाराजावर, मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, समाजकार्य करत असताना माझी बदनामी पहिली गोष्ट. कारण समाजकार्य आणि कार्यकर्त्याची बदनामी, जे चांगलं काम करतंय त्याची बदनामी सगळ्यात जास्त लोक. मी जर घरात बसलो काहीच नाही केलं तर मला कोण नाव माझी बदनामी होणार नाही. पण मी घराच्या बाहेर निघतोय आणि फक्त समाजसेवा 100% करतोय. त्याच्यामुळं काही लोकांना माझी समाजसेवा पटत नाही, आवडत नाही. बार्शीची सर्वसामान्य जनता सोडली तर, सर्वसामान्य नागरिक सोडलं तर माझ्या विरोधात फक्त कूटनीती आणि राजनीती करणारेच विरोधक आहेत. आणि मला काय त्यांचं देणं घेणं नाही का.
तर मला राजकीय स्टंट करायचं नाही, मला राजकीय पोळी बाजून घ्यायची नाही, मला कुठला आमदार खासदार व्हायचं नाही. आणि त्याच्यामुळं मी माझ्या कामात मग्न असतो. आणि जे लोक माझ्याकडं माझ्या ऐपतीप्रमाणे हैसियतीप्रमाणे जी माझ्याकडे मदत मागायतात त्यांना मित्रांनो मी एकदम मोकळ्या मनानं माझा भोळा शंकर कसा आहे त्या माझ्यावाला पक्षी ठेवून मी माझ्या एकदम मोकळ्या मनानं सहकार्य करतो. मग ती माझी ऐपत 10 रुपयाची असू द्या, 1000 रुपयाची असू द्या, लाख रुपयाची असू द्या. मग ह्या माझ्या प्रामाणिकपणाच्या कार्यक्षमतेमुळं आणि समाजकार्यामुळं मित्रांनो राजा गायकवाड पूर्वीच्या काळात काय होता, 17 उचलणारा कार्यकर्ता राजा गायकवाड आज भगवंताच्या आशीर्वादानं 50 लोक तरी बार्शी शहरातली तालुक्यातली वागायला लागले. हीच माझं मोठेपण मी समजतोय. कारण कोरोना काळापासून माझं जे कार्य आहे मी आत्तापर्यंत मित्रांनो कधी लाईव्ह घेऊन सांगितलं नाही मी काय केलं ती आणि सगळेच सांगितलं नाही. पण माझी सांगण्याची इच्छा काय आहे की नाही करून लोक आपल्या पिढी बरोबर घेतात. मी ही केलं ना ती केलं ना असं केलं ना तसं केलं. पण मी जे आहे ती मी ह्या हाताने केलेलं ह्या हाताने सुद्धा करू देत नाही मित्रांनो. उगाच कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचं आणि वाढदिवसानिमित्त कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये 4-5 पेशंटला अर्धा डझन केळं वाटायची 100 फोटो काढायचं हे मला आवडत नाही आणि मी कोणावर टीकाही करत नाही. उगाच 2-4 फळं वाटायची 100-500 फोटो काढायचे आणि 2-4 ह्याला बातम्या द्यायच्या. ज्याचा त्याचा भाग असतो. मला आवडत नाही. माझं जे कार्य आहे ते माझं चालू असते आणि माझं कार्य चालू असताना माझ्याकडून काय चुका घडतात असं मी म्हणत नाही की माझ्याकडून काय चूक घडत नाही. मित्रांनो कार्य चालू असताना चुका ह्या घडतात की जी बार्शी शहरातले धनदांडगे, मी सगळ्यात धनदांडग्याला काय बोलत नाही, मी सगळ्यात श्रीमंताला काय बोलत नाही आणि सगळ्यात जाहीरदारला काय बोलत नाही. कारण का की मी ह्या व्यासपीठावरून भगवंताला साक्षी मानून भगवंताची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो की बार्शी शहरात गोरगरिबावर एकाच जरी गोरगरिबावर मी अन्याय केला तर मला ती गोरगरीब माझ्या पुढे एक आणून दाखवा. तुमची मनती शिक्षा घ्यायला नाही तयार आहे. आणि राहिली गोष्ट गोरगरीब सोडा, श्रीमंत सोडा, व्यापारी सोडा, 1 नंबर धंदे करणारे सोडा. बघा एका तरी श्रीमंत लोकांनी बाबा तू श्रीमंत आहे 1 नंबर धंदा करतोय व्यापारी आहे आणि त्याला नाही वेटीत धरलंय असा एक व्यापारी मित्रांनो माझ्यासमोर आणून दाखवा. मला सांगा मी या व्यासपीठावर जाहीर करतो मी चोरावर मोहर आहे. कारण जी बार्शीतले चोर आहे, जी बार्शीतले तुम्हाला सांगतो गोरगरिबाच्या टाळवरचे लुटणं टाळवरचं तुम्हाला सांगतो लुणी खाणारे आवडते त्या जी गोरगरिबाला लुटतात, गोरगरिबाची कसलीच पर्वा करत नाही, त्यांच्या जीवाशी खेळतात, त्यांच्यावर अन्याय करतात. मी ह्या धनदांडग्याच्या आणि ज्यांनी 2 नंबर धंदे करून नीच आवादी जे आहे त्यांच्या विरोधात मित्रांनो मी कार्य करतोय. पत्रकारांनी मला आता सांगितलं की ही सभा आचारसंहितेत तुम्ही घेताय. आचारसंहिता लागू झाली पहिलीच सभा राजेंद्र गायकवाडची आहे आणि आचारसंहितेमुळे तुम्ही काय बोलू नका. माझं लाईन वेगळं असतंय. मला एवढी अक्कल आहे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की मी माझा पहिल्यापासून स्वभाव आहे. मला कोणी डवचल्याशिवाय मी त्याला डवचत नाही. माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. मग ती गरीब असू द्या नाही तर किती बी जाहीरदार असू द्या मला कोणाचं देणं घेणं नाही. मी माझ्या ठिकाणी योग्य आहे. मी गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं मनात धरूनच मी समाजकार्य करतोय. मला कोणाच्या राजकारणाकडे जायची बी गरज नाही, यायची बी गरज नाही. कोण कोणाचंही नाव जोडतोय माझ्या सगळं ही अनुदान आहे ती फळा नाही ती दिसता नाही ती ह्याच्यात नाही इथं नाही इथं नाही काय त्याला आहे. मला काय देऊन म्हणून पण चालतं का. आम्ही कोणातरी तुपासाठी उष्ट खाण्याची माझी आवडत नाही. मी मैहू राजा मैहू मंत्री आता माझा स्वभाव आहे. आणि जर कोणी मान दिला सन्मान दिला तर त्याच्याकडे मी 10 वेळा चुकून आणि आदरानं जाण्याची माझी सवय आहे. आणि माझा जर कोणी अपमान केला तर त्याच्या 7 पिढ्यात मी त्याला कधी विसरणार नाही असा माझा स्वभाव आहे. तर मित्रांनो माझ्या सभेला जरी माणसं कमी असली गर्दी कमी असली तरी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माझं लाईव्ह 50,000 1 लाख 2-2 लाख 5-5 लाख लोक बघतात आणि त्याच्यामुळे मला सभा घ्यायची गरज नाही. पण मित्रांनो आचारसंहिता चालू झाली. बार्शी नगरपालिकेची निवडणूक 9 वर्षानंतर लागू झाली. 8-9 वर्षानंतर आतापर्यंत प्रशासकीय कारभार चालू होता नगरपालिकेत मित्रांनो.
आणि प्रशासकीय कारभार चालू असल्यामुळं कोरोनापासून 2019 कोरोनापासून 20ला कोरोना चालू झाला, 21ला कोरोना चालू झाला. त्या कोरोनापासून मित्रांनो बार्शी नगरपालिकेनं जे कृत्य केलंय त्या कृत्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. असा नाही की माझ्याकडे पुरावे नाहीत. आणि माझी सवय मी ज्या माणसाच्या, ज्या व्यक्तीच्या, ज्या कुठला कोण व्यापारी असेल, जो कुठला कोण 2 नंबरवाला असेल आणि जो गरीबाला छानणारा डॉक्टर असेल आणि कुठलं कोण असेल 2 नंबरवाला असेल, जोपर्यंत त्याचे पुरावे माझ्याकडे येत नाहीत आणि कागदोपत्री पुरावे, व्हिडिओ आणि त्याचे काय ऑडिओ माझ्याकडे येत नाहीत, तोपर्यंत मी कुणावर आरोप करत नाही. मित्रांनो, आतापर्यंत मी कुणावर खोटा आरोप करत नाही. आणि एखाद्यावर खोटा आरोप का करावा? आपल्याला काय अधिकार दिलाय? माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कायदा दिलाय त्या कायद्याच्या चौकटीत राहून मित्रांनो मी समाजकार्य करतोय. माझ्याकडे जी माणसं मदत मागायला येतात मित्रांनो, ती माणसं अख्ख्या बार्शीत फिरून आलेली असतात. आणि ज्या वेळेला त्यांना वाटतंय की आत्ता बार्शीत सगळ्यात फिरून आलोय तर राजेंद्र गायकवाडकडे गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल, मग त्यावेळेला ती माझ्याकडे येतात. त्या आल्यानंतर मी त्यांच्याकडून अगोदर माझ्या नावाचं विनंतीपत्र लिहून घेतो मित्रांनो, की बाबा तुम्ही तुमच्या नावानं, तुमच्या सहीनं मला विनंतीपत्र लिहून द्या आणि मला एक अर्ज द्या की आमच्यावर बाबा माझ्यावर अमुक फलाण्यानं, अमुक बिस्तऱ्यानं, अमुक ह्यानं अन्याय केला आहे आणि त्या अन्यायाला मला न्याय देण्यासाठी राजेंद्र गायकवाडांनी सहकार्य करावे, ही नम्र विनंती. असं मी त्याचं पत्र घेऊन तुम्हाला सांगतो, मी त्या कामाला सुरुवात करतोय. आणि त्या कामाला सुरुवात करत असताना मी ही बघत नाही मित्रांनो ती किती जागीरदार आहे, ती किती गरीब आहे, ती कुठला मोठा पुढारी आहे, ती कुठला डॉन आहे, ती कुठला कोण आहे, करोडपती आहे. अरे तू बाहेर तुझ्या घरी, मला काय करायचंय? मी माझ्या भगवंताला माझ्या उत्तरेश्वर माझ्याला साक्षी मानून समाजकार्य सत्य परिस्थिती बघून माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा दिला आहे, त्या कायद्याच्या चाकुरीत राहून मी जर कुठलं समाजकार्य, कुठल्यावर अन्याय झालेला न्याय द्यायचा प्रयत्न करत असेल तर मला माहित आहे की मला त्याच्यावर किती संकट येते. मी त्या व्यक्तीला न्याय दिल्याशिवाय राहत नाही. आणि माझी बार्शी एवढी आहे मित्रांनो, माझी कहाणी मी तुम्हाला मागच्या सभेत सांगितली, माझ्या सभेत जी घडली ती तुम्हाला माझ्या सभेत सगळ्या मागच्या सभेत सांगितले. माझी पुण्यातली माझी जी सगळी कहाणी होती ती मी सांगितली. मित्रांनो, 15 वर्ष झाले माझी मंडळी वाढवून पुण्यात माझा करोडोचा उद्योग व्यवसाय होता. टर्निंग, वेल्डिंग, मशीन, डेमोलिशन कॉन्ट्रॅक्टर, वाळूच्या गाड्या, डंपर, JCB, बंगला सगळं नेस्तनाभूत झालं कर्मानं आणि माझ्या नशिबानं माझं वाटोळं झालं. मी तुम्हाला दोष देत नाही. बार्शीत येऊन काहीतरी आपली गोरगरीब जनतेची सेवा करावी आणि त्याच्यातच मला आनंद मिळतो मित्रांनो. म्हणून मी आतापर्यंत तंबाखू, पुडी, बिडी, बियर, दारू, गांजा, तुपारी, बाईक, बाटली कसलंच व्यसन ठेवलं नाही. का तर आपणच चांगले नाही तर लोकांना काय ज्ञान शिकवायचं? शिंगडू माझ्या नाकाला ज्ञान सांगतो लोकांना. राहिली गोष्ट मित्रांनो, आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मी एक छोटा कार्यकर्ता आहे. माझी बार्शीच्या जनतेला विनंती आहे मित्रांनो, ही 9 वर्षे प्रशासकीय सगळं नगरपालिकेचे कारभार असल्यामुळं कुणाला कसं वाटायचं, कुणाला कसं वाटायचं तसा कारभार झाला. आता आपल्याला 42 नगरसेवक बार्शी शहरातून नगरपालिकेत लावायचे मित्रांनो. 21 महिला लावायच्यात आणि 1 महिला नगराध्यक्ष लावायची. आणि त्यामुळं बार्शीच्या जनतेनं, माझी कळकळीची विनंती आहे बार्शीच्या जनतेला, की बार्शीच्या जनतेनं तुम्हाला सांगतो 10 रुपये टाकून 100 रुपये लुटणारा तुम्हाला सांगतो नगराध्यक्ष आणि नगरसेवक बार्शीत त्या नगरपालिकेत पाठवू नये. तर मी जे सांगणार आहे ते तळमळीनं सांगणार आहे मित्रांनो. मला फक्त एकच म्हणायचं आहे की बार्शीची जनता एवढी सुज्ञ आहे तुम्हाला सांगतो की बार्शीच्या जनतेचा महाराष्ट्रात, देशात सुद्धा कोण विचार करू शकत नाही आणि बार्शीच्या जनतेचा अंदाज लागू शकत नाही हे मला माहीत आहे. की बार्शीचं जे आपलं मतदार आहे, बार्शीतली जी आपली सर्व जनता आहे, ही जनता मित्रांनो फक्त भावनिक आणि ह्या जनतेचा कायवर घेणारा नेताच जनतेला पाहिजे. त्याच्यामुळं यानं ही केलं, त्यानं ती केलं, मीही करणार आहे, तीही करणार आहे, त्यातलं मला कोणाला बोलायची गरज नाही. का तर सगळ्या गावाला माहित आहे 1985ला बैलगाडीत बसून एक जणांचा प्रचार केला तर आता 50 वर्ष म्हातारा झाला तरी बार्शी फुफुट्यातच आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही की कोण कुठे किती दुसऱ्याला तांदळाचं आहे आणि कोण किती दुसऱ्याला तांदळाचं नाही ते. मी लहान तोंडी मोठा घास का घेतो ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सांगतो. जी सायकलीवर पेपर टाकी होता त्या पेपर टाक्याची तर आज अर्ध खरबूची प्रॉपर्टी असली आणि त्याने कुणाची जेवण केली तर ह्याच्याकडे मी बार्शीच्या जनतेने लक्ष द्यावं. कारण का की मी कुणाची प्रॉपर्टी किती झाली, कोण किती श्रीमंत झाला आणि कोण किती जाहीरदार झाला माझी उठती मित्रांनो जळकी नाही कोणावर. आणि का जावं धीरुभा होती काय अनिल अंबानी मुकेश अंबानी ह्याच्यावर काय जायचं का आपण? त्याच्या नशिबानं त्याच्या कष्टानं त्याच्या कर्तृत्वाला 3 करोडपती अरबपती खरोडपती झालाय. मग आपल्या बार्शीतलं एखादं कोण करोडपती अरबपती खरोडपती झाला तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे ना. कुणावर काय आपली जाळून घ्यायची खाल्लं दूर करायचा. कितने भी बडे झुले में झुलो अपने अवकात मत भूलो. मी ह्या विचाराचा माणूस आहे म्हणून म्हणतोय की बार्शीतल्या नगरसेवकाचा मित्रांनो नगरसेवक कसा असावा मी ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो. मित्रांनो माझी मनापासून इच्छा झाली की मी बी नगरसेवक होऊन बार्शीच्या नगरपालिकेत ह्या वर्षी जावं. पण मी फटका आहे आणि माझ्याकडे 50-50 लाख एका नगरसेवकाला खर्च करायला 1-1 कोटी रुपये आणि प्रतिष्ठा माझी लागली म्हणून 5-5 कोटी रुपये खर्च करायला माझ्याकडे मित्रांनो पैसे नाही. आणि मी काय कुठलं ह्याच्या अगोदर नगरसेवक नव्हतो, नगराध्यक्ष नव्हतो, उपनगराध्यक्ष नव्हतो, कुठला सदस्य नव्हतो, कुठली सोसायटी माझ्याकडे नव्हती, कुठलं पद माझ्याकडे नव्हतं. त्याच्यामुळं कुठं मार्केट कमिटीवर कमी नाही आणि कुठं नगरपालिकेत कमी नाही मी नगरसेवक होतो. आणि आता मी बार्शीच्या जनतेला लुटलोय आणि माझ्याकडे पैसा आहे मी मताला 10,000 रुपये वाटेने निवडून येईल. मी तसला नाही. मी गरीब आहे, सर्वसामान्य आहे. माझं जिथं माणूस तडफडत असेल मित्रांनो तिथं जाऊन मी ऑक्सिजन लावणारा माणूस आहे. आणि हे तुम्ही बघितलंय कोरोनाच्या काळात. म्हणून म्हणतोय की बार्शीतला नगरसेवक कसा असावा आणि बार्शीच्या नगरसेवकाचं नगराध्यक्षाचं कार्य कसं असावं हे माझ्या मनातनं मी 2 शब्द सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो. कारण का बार्शीवर आपल्या जगावर महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आलं होतं. त्या संकटाच्या वेळेला प्रत्येकानं तुम्हाला सांगतो काय ना काय आपल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि गोरगरीब जनतेला सहकार्य केलं, बार्शीच्या जनतेला सहकार्य केलं. मित्रांनो त्यावेळेला मी सहकार्य केलं आणि माझं काम चालू असताना मी याच्या स्वयंघोषित कार्यकर्त्यापाशी नेत्यापाशी असताना त्याला मला किती फायदा घेतला मित्रांनो. कोरोनाच्या काळात महिला बचत गटाच्या एका फायनान्सरनं घरात घुसून ती आंघोळ करत असताना तिला त्रास देत असताना ती महिला रडत आली म्हणून राजेंद्र गायकवाडनं बजाज फायनान्स फोडलं होतं आणि त्या बजाज फायनान्स फोडल्यानंतर पहिला गुन्हा माझ्यावर दाखल झाला. जी स्वयंघोषित नेता पळून गेलता. आतापर्यंत जी म्हणते आम्ही असं केलं आम्ही तसं मी पहिल्यांदा सांगायला लागलो मित्रांनो की कोरोनाच्या काळात जेवढे मी माझ्यावर 18, 19 काय 10-15 गुन्हे झाले ते माझ्या घरच्यासाठी, माझ्या लेकराबाळासाठी आणि माझ्या 2 नंबर धंद्यासाठी आणि माझ्या सावकारकीसाठी माझ्यावर झालेल्या मित्रांनो. फक्त गोरगरीब महिला सुभाषनगरच्या तळ्यात सुद्धा 1-2 महिलांनी आत्महत्या केली त्या बचत गटाच्या वसूलदाराला कंटाळून. त्याच्यामुळे मित्रांनो मी जिथं दिसेल बचत गटाचा वसुलीदार तिथे त्याची गाडावर बसून वरात काढायचो आणि तिथलं ती मी तिथं हप्ता व्याज बंद करायचो, वसुली बंद करायचो. त्याचे गुन्हे दाखल आहेत मित्रांनो. बार्शीतल्या स्वयंघोषित नेत्याने ही झाडं आणली मित्रांनो. समोर दिसतात ती झाडं पाण्याच्या बाटली. ही झाडं आणली मला दिली. मी कार्यकर्ता होतो, कार्यकर्ता होतो. रातभर आम्ही 10-15 जणांनी ही झाडं लावली मित्रांनो. आणि ही झाडं लावली असताना दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्यावर देशातला पहिला गुन्हा ही झाडं लावण्याला माझ्यावर दाखल आहे. झाडं तोडलेले गुन्हे कितीतरी होतात पण फक्त ह्या पांडे चौकात झाडं लावली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. कुठल्या स्वयंघोषित नेत्यावर नाही झाला. तुम्हाला सांगतो एखादं लाईन घेतलं गोरगरिबाच्या बाजूनं की माझ्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला आहे. माझ्याच अकाउंटला मित्रांनो फोन पेला 10,000 रुपये एक जणांनी टाकलं आणि 10,000 रुपये टाकून पोलीस स्टेशनला जाऊन मित्रांनो माझ्यावर खंडी मागितली म्हणून माझ्यावर 10,000 माझ्याच अकाउंटला टाकून खंडीचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर मित्रांनो तत्कालीन पीआय शेळके साहेब बार्शीचे पीआय होते. त्या शेळके साहेबांनी बार्शीतला सीताफळाचा जी व्यापारी होता NMK गोल्डन
त्या NMK गोल्डनच्या व्यापाऱ्यांना मित्रांनो बार्शीतल्या 250 लोकांना नोटिसा पाठवल्या, नर्सरीच्या शेतकऱ्यांना सीताफळ रोपवाटी केला की एका नोटिसाला 5 लाख रुपये, 5 रुपये रॉयल्टी द्यायची रोपाला आणि 250 गुणिले 5 लाख मित्रांनो 12.5 कोटी रुपये वसूल करायचा त्याचा मानस होता। आणि मुंबईमधल्या जी वकील आहे बार्शीतला, त्या मुंबईमधल्या वकिलांनाही नोटिसा पाठवल्या आणि त्या शेतकऱ्याला मी न्याय देण्यासाठी प्रयत्न करत होतो म्हणून ते तत्कालीन PI शेळके, रामदास शेळके यांना माझ्यावर 2 कोटीचा खंडीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो। आणि मी सामाजिक कार्य करत असताना ज्या वेळेला त्याचं सगळं पिकाळ उघडं पाडायचा प्रयत्न केला तर फक्त 1500 रुपये, मी नाही घेतलेले पैसे 1500 रुपये माझ्या अकाउंटमध्ये मी नाही टाकले मित्रांनो। ती 1500 रुपये घेतलेला माझ्यावर 420 गुन्हा माझ्या मुलावरून माझ्यावर दाखल केला। का तर तू त्या सीताफळवाल्याला तू सहकार्य करायला हवं, 250 शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या NMK गोल्डनचा मालक होता स्वयंघोषित अनुसंशोधन केंद्र, तर त्याच्यावर मी बोलायला लागलो म्हणून मित्रांनो माझ्यावरती 1500 रुपयाचा माझ्या मुलावरून माझ्यावर गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा मित्रांनो। ते झाल्यानंतर माझं समाजकार्य चालू असताना तुम्हाला सांगतो बार्शीतले माहिती अधिकार कार्यकर्ते, RTI कार्यकर्ते, या RTI कार्यकर्त्यांना मी लाईव्ह मध्ये किती वेळा तरी सांगितले की माझं कोणाशी भांडण नाही, माझं कोणाशी काय जाती दुश्मनी नाही, माझं कोणाशी काय बांधायला बांध नाही, मी भिकारी आहे, मी नंगा नाही का त्यांनी जुळे जाते। पण मित्रांनो जी माहिती अधिकार कार्यकर्ते, तर ह्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आपल्या बार्शी शहरात, आपल्या बार्शी तालुक्यात जी पण अधिकारी लोक तुम्हाला सांगतो येतात, सार्वजनिक बांधकाम ऑफिस असू द्या, जलसंधारण ऑफिस असू द्या, पंचायत समिती असू द्या, तहसील कार्यालय असू द्या, अनेक शासकीय अधिकाऱ्यालय बार्शीत 16 शासकीय कार्यालय मित्रांनो, त्या शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याला एकाच माहितीचे 20-20 अर्ज टाकायचे, त्याला जनतेचं काम करू द्यायचं नाही आणि अशा अधिकाऱ्याला वेटीत धरून त्यांना खंडणी मागायची। ही जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा जलसंधारण खात्यातले जी सोनवणे साहेब होते, रिटायर झाले बिचारे आता, त्यांच्या बायपासचं ऑपरेशन झालं मित्रांनो। अशा परिस्थितीत त्याला 1 लाखाची खंडणी मागण्यात आली माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आणि त्यानं पुन्हा 353 दाखल केला पोलीस स्टेशनला गुन्हा त्याच्या विरोधात। तर मित्रांनो हे जे माहिती अधिकार कार्यकर्ते वेटीत धरतात शासकीय अधिकाऱ्याला म्हणून, मला सांगा हे शासकीय अधिकारी आपल्या बार्शी शहरात तालुक्यात त्यांचे कर्तव्य बजावायला येतात, ते त्यांची नोकरी करायला येतात, त्यांची ड्युटी करायला येतात, मग अशा माणसांना तुम्ही वेटीत धरून त्यांच्यावर खोट्या कारवाई त्यांना खंडणी मागायचं काम जी करतंय त्याला न्याय देण्यासाठी जर मी माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या विरोधात बोलत असेल तरी माझा गुन्हा आहे का? मला सांगा त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी बार्शी शहरातल्या तालुक्यातल्या कुठलाही एक माहिती अधिकार टाकलाय कुठल्या शासकीय कार्यालयात आणि न्याय मागितला गोरगरीब सर्वसामान्य जनतेला, एक अर्ज मला आणून दाखवा। आणि अशा माहिती अधिकाराचे कार्यकर्ते जनतेला त्या शासकीय अधिकाऱ्याला वेटीत धरतात म्हणून मी त्यांच्या विरोधात कार्य चालू केलं मित्रांनो। काही लाईव्ह घ्यायला चालू केले, यांचे पुरावे दाखवले का तर त्या माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याच्या पोराला सुलाकी हायस्कूलमध्ये 3 पुस्तकं फुकट दिली नाहीत। ह्याच्या अगोदर मी लाईव्ह मध्ये सांगितलं 3 पुस्तकं वाटप करताना संपली आणि त्याला दिली नाहीत म्हणून त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यानं त्या दिनेनं तुम्हाला सांगतो सुलाकी हायस्कूलच्या बाजूनं शिक्षण अधिकारी जाधव साहेब होते पंचायत समितीची, त्यांना एवढा त्रास दिला की ती बिचारा आत्महत्या करायला चाललं होतं मित्रांनो। शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करायला चाललेलं जाधव साहेबांनी मला फोन केला आणि सांगितलं मला जर तुम्ही न्याय दिला नाही तर मी जेव्हा काहीतरी करून जात घेतो, माझं रिटायर 6 महिने राहिले, वर्षभर राहिले। मग या तर त्या शासकीय अधिकाऱ्याला सहकार्य म्हणून जर ह्याचं पिकाळ उघडं पाडलं तर ती माझा गुन्हा आहे मित्रांनो। आणि म्हणून हे RTI कार्यकर्ते तुम्हाला सांगतो खंडणी गोळा करतात, ब्लॅकमेलिंग करतात। मला म्हणतात लोक राजा गायकवाड ब्लॅकमेलर आहे, राजा गायकवाड खंडणीखोर आहे। आणि मी आताच म्हणतोय चोरावर मोर आहे, मी जी भरले चोर आहेत बार्शीत, गोरगरीब जनतेच्या टाळ्यावरचं लोणी खात्यात, तर ह्या चोरावरचा मोर आहे मी। मला पाप नाही, मी भगवंताला आणि उत्तरेश्वर महादेवाला सकाळी अभिषेक करायला जातोय, दर्शन घेतल्यानंतर मी पहिल्यांदा उत्तरेश्वर महादेवाला म्हणतोय महादेवा गोरगरीब जनतेवर माझ्याकडनं अन्याय होऊ देऊ नको आणि श्रीमंत
जी गोरगरीबाला त्रास देतोय त्यांना घोडा लावायचा मला आशीर्वाद दे. रोज म्हणतोय मी, दर्शन घेऊन बाहेर आलं की 1-2 बकरी घालतातच मला. मला दोष आहे काय? त्याच्यात माझा दोष आहे काय? मला मित्रांनो, मी आयुष्यभर सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे आणि माझी इच्छा एकच आहे की अशा सामाजिक कार्य करत असताना मित्रांनो, या माहिती अधिकारवाल्यांनी मागच्या 3 महिन्यापूर्वी मला सांगतो, मी भोगेश्वर देवस्थानच्या, तुम्हाला सांगतो आंदोलनाला भोगेश्वर देवस्थानची जागा जी आतापर्यंत त्या सुमित जैन 9 वर्ष झालं तुम्हाला सांगतो गिळून टाकली होती, त्या जागेच्या उतार्यावर खोटं नाव लावलं होतं ह्यानं. तुम्हाला सांगतो त्या ताकबाऱ्यावर नाव लावलं होतं सुमित जैन. तुम्हाला सांगतो खंडोतरावर नाव लावलं नगरपालिकेत, मीटर त्याच्या नावानं घेतलं आणि त्या भोगेश्वर देवस्थानची जागा तुम्हाला सांगतो सगळी गिळंकृत केली. 30 वर्षापासून नगरपालिकेच्या जागेत त्याचा धंदा चालू होता मित्रांनो, गाडी तळावर, लाकडी तळावर, त्या विखे मार्गपाशी 30 वर्ष. मग मला सांगा किती खायचं असतंय गोरगरीबाचं फुकटचं, ह्याला काय माफ असतं का नसतंय? मग अशा परिस्थितीत त्या भोगेश्वर देवस्थान माझा महादेव आहे, त्या भोगेश्वर देवस्थानच्या जागेसाठी जर मी लढत असलो तर मित्रांनो माझ्यावर 3 महिने त्याने षडयंत्र केलं. त्या तुम्ही जे पहिलं षडयंत्र केलं मित्रांनो, त्याच्या बायकोनं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला SP साहेबांकडे तक्रार नेली. दुसरं षडयंत्र केलं, त्या दोघांनी स्वतःला कोंडून घेतलं मित्रांनो त्याच्या दुकानात, आणि कोंडून घेऊन 112ला फोन केला आणि पोलिस बोलली राजा गायकवाड आमच्या जीवाला धोका आहे म्हणून. तिसरं षडयंत्र केलं, ती बायको त्याची गेली मित्रांनो, माता माऊली आहे ती, मी माझ्या आधी आई बहिणी आहे तिच्यासारख्या, ती गेली सोलापूरला म्हणली राजा गायकवाडची पोरं माझ्याकडे फिरतात म्हणून एसपीकडे तक्रार केली मित्रांनो. साहेब म्हणले तुला काय बार्शी पोलीस स्टेशन नाही का, तिकडे आधी करते. तिसरं चौथं षडयंत्र केलं मित्रांनो, त्यानं बार्शीच्या कोर्टात माझ्या विरोधात दावा दाखल केला, माझं आंदोलन बेकायदेशीर आहे म्हणून. माझा दावा दाखल केला माझ्या विरोधात मित्रांनो, आणि कोर्टात दावा दाखल केल्यानंतर तो निकाल सुद्धा माझ्यासारखा लागला. 85 दिवस माझ्या माता भगिनी तिथं आंदोलन करत होत्या, पावसात आंदोलन केलं मित्रांनो. सगळे तुम्हाला सांगतो आम्हाला गोरगरीब जनतेला न्याय द्यावा या उद्देशानं सगळी शासकीय अधिकाऱ्यानं सगळी पडताळणी करून सगळे सुनावण्या घेऊन न्याय तुम्हाला सांगतो देवस्थानसारखा त्या पुळासारखा दिला. मग तहसील कार्यालयाने न्याय दिला, प्रांत अधिकाऱ्याने त्यांचे अपील फेटाळलं, हायकोर्टाने त्यांचं फेटाळलं मित्रांनो. आणि एवढं केल्यानंतर त्यांनी आमच्याच जातीचा माणूस माझ्या अंगावर घातला आणि त्याला काय आम्हीच दाखवलं, मी माझ्या जातीच्या माणसावर, माझा भाव आहे ती कुणी का असं ना, मग ती माझ्या लोणी चौकातला असू द्या नाही तर भीमनगरचा असू द्या, आमचं रक्त आहे. आणि मी जातपात मानणारा माणूस नाही, हिंदू मुस्लिम सर्व धर्म समाजाचा मी समाजकार्य करतो मित्रांनो. आणि त्याला हाताखाली धरून यांनी माझ्यावर षडयंत्र केलं आणि त्याला माझ्या अंगावर सोडलं. ते झाल्यानंतर मित्रांनो माहिती अधिकार कार्यकर्त्याला हाताखाली धरून 5 लाख रुपये त्या सुमित जैननं ह्या 3 जणांना दिले मित्रांनो, मोशा शाबे. आणि ह्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला 5 लाख रुपये देऊन स्वतःच्या मुलीचा वापर करून, 8 वर्षाच्या मुलीचा वापर करून माझ्यावर पॉस्को दाखल केली. मला सांगा स्वतःच्या मुलीचा वापर करून कोण पॉस्को सारखा गुन्हा दाखल करत का? मला मुली आहेत, मला नात आहेत, मला 12 वर्षाचे नात आहेत मित्रांनो माझे. एवढं षडयंत्र असतंय, एवढं तुम्ही स्वार्थासाठी आणि दुसऱ्याची चाटोगिरी करण्यासाठी तुम्ही आपलं काम करता, समाजकार्य करता. पण फक्त ती 3 जण मुस्लिम समाजाचे आहेत म्हणून राजा गायकवाडनं माफ केलं, एवढं मी जाहीर सांगतो. का तर एक तर तुम्हाला सांगतो कांदा नाशका असला तर अख्खी गव्हाण नाशके करते. मला माझ्या बार्शीतला मुस्लिम बांधव अर्ध्या रात्री माझ्या संग आहे, मला माहित आहे, आणि मुस्लिम समाजालाही माहित आहे. मला किती जणांनी फोन केले, किती जण मला भेटतात तुम्हाला माहित आहे. 95% मुस्लिम समाज माझ्या बाजूला आहे, 99% म्हणलं तरी चालेल. का तर मी बकरी दिवशी मटण वाटणारा कार्यकर्ता आहे, रमजानी दिवशी सर्व साहित्य वाटणारा कार्यकर्ता आहे. जर मुस्लिम समाजावर काय अन्याय झाला, मुस्लिम समाजाचा माणूस कुठं ऍडमिट झाला तर फोन करून त्या डॉक्टरच्या हातापाया पडून बिल कमी करणारा मी कार्यकर्ता आहे. जर मुस्लिम समाजावर कुठलं संकट आलं तर इब्राहिमभाई काझी, हिंदुभाई शेख, शकीलभाई मुलानी, आमचं वशीमभाई पठाण, तुम्हाला सांगतो जे माझे 4-5 माझे सहकारी आहेत बार्शी शहरातले, जी उडान फाउंडेशनचे इरफानभाई शेख, तुम्हाला सांगतो हे सगळे माझे मुस्लिम समाजाचे जे मित्र आहेत, माझे जीवाभावाचे बांधव आहेत, यांच्यासाठी अर्ध्या रात्रीला मी मुस्लिम समाजाला सहकार्य करतोय. म्हणून मी त्या दिवशी इम्तियाज भाई
तांबोळीला मी त्या दिवशी फेसबुकला पोस्ट टाकली होती, इम्तियाज भाई तांबोळीचा हिशोब बाहेर काढणार म्हणून. इम्तियाज भाई तुम्हाला मी माझा मोठा भाऊ मानतोय आणि ही मोठा भाऊ मानतोय म्हणून मी तुमच्यावर आतापर्यंत काहीच बोललो नाही. तुमच्या शब्दाला मान देऊन, बार्शीतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या शब्दाला मान देऊन मी लाईव्ह घेतलं नाही का, तर याच्यामुळे मी मुस्लिम समाजाला बदनाम करू शकत नाही. आणि एका भांडवळामुळं, या 2-3 कुत्र्यामुळं मी मुस्लिम समाजाला बदनाम करू शकत नाही. कारण मुस्लिम समाज काय, मी ताटाला ताट लावून खाल्लेला आहे आणि ताटाला ताट लावल्यावर राहिलेला आहे, कोण घास मोजणार यावंच नाही. म्हणून म्हणतोय की मुस्लिम समाज हे माझा जीवाभावाचा बांधव आहे. माझ्या संघ 24 तास मुस्लिम समाजाचे सहकार्य असतात. माझी मुस्लिम समाजाला विनंती आहे, इम्तियाज भाई तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही त्या दिवशी म्हणले मला की आम्ही तांबोळे आहेत, शेख आहेत, सय्यद आहेत, काजी आहेत, पठाण आहेत. मी तुम्हाला म्हणलं की फक्त तुम्ही मुस्लिम आहेत का नाही ती सांगा. मला बाकीचं काय माहित नाही, कोण मुस्लिम, कोण पठाण आहेत, सय्यद आहे, कोण काजी आहे, तांबोळे आहे, मुमीन आहे. मला फक्त तुम्ही मुस्लिम आहेत का नाही सांगा. का तर मी मुस्लिमाला तेवढाच आदर करतो जेवढा माझ्या समाजाचा मी आदर करतो. म्हणून तुमच्या समाजातले जर 2-3 बांधगुळं बिघडत असली तर त्यांना वळण लावायचं काम तुमच्या समाजातल्या सगळ्या थोर पुरुषाचं आहे, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्याचं आहे. आतापर्यंत जे आपल्या बार्शी शहरात हिंदू मुस्लिम योगाचं राजकारण चाललंय, समाजकार्य चाललंय, आतापर्यंत कधीच, आता महाराष्ट्र देश पेटला तरी बार्शीतला हिंदू मुस्लिम कधी व्हायरल होत नाही. आणि ह्या 2-4 जर मुस्लिम बांधवाच्या मुळे तर आपल्यावर धाग लागत असेल हिंदू मुस्लिम समाजाला, तर मला वाटतंय की इम्तियाज भाई तुमचं अजून एकदा नाव घेतो. तुम्ही समाजातले प्रतिष्ठित नागरिक आहेत, बाकीचे जे आपले सहकारी आहेत, माझे बी सहकारी आहेत, तर तुम्ही तुमच्या समाजाला सगळ्यांनी एकत्र येऊन ही 2-4 नासके कांदे त्यांना तुम्ही तुमच्या समाजाच्या वतीनं तुम्ही मार्गदर्शन करावं आणि चांगल्या प्रवाहात आणावं. एवढं बोलतो मित्रांनो. राहिली गोष्ट मी मध्येच बोललो की नगरसेवक कसा असावा. मित्रांनो, मी ह्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो की मी समाजकार्य आणि आपला वार्ड आणि आपली ग्रामपंचायत तर सुधारायची म्हणलं तर पाटोट्याचे भास्कर करे पाटील. मित्रांनो, मला त्यांचा अभिमान वाटतो. मी त्यांना कधी भेटलो नाही, मी त्यांना भेटायला जाणार आहे त्यांना पाटोट्याला. कारण का की माणूस मनात जर आणलं आणि नगरसेवकानं, नगराध्यक्षानं आणि त्या नगरपालिका चालविणाऱ्यानं जर मनात आणलं साधा एक नगरसेवकानं, तर आपला वार्ड कसा सुधारायचा ती ते फक्त एका नगरसेवकाच्या मनावर आहे. मित्रांनो, मी म्हणतोय का नाही मला राजकारण करायचं नाही, पण जर मला जर जनतेने एक चान्स दिला, माझा एक तरी नगरसेवक, मी इब्राहिम भाई आहे, आम्ही 2,000 मित्रांनो आपल्या बार्शीत, मी 4 नंबरमधून इच्छुक आहे आणि 10 नंबरमधून इच्छुक आहे. जर मला एक नगरसेवक म्हणून मला फक्त एक चान्स दिला, मित्रांनो माझा वार्ड मी सोन्याची लंका केल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची शपथ घेऊन सांगतो. म्हणजे सोनं म्हणजे काय म्हणणार आणणार मी, म्हणजे काय कुठलं काय 2 बिन लुटून आणणार नाही. पण एका नगरसेवकानं काय केलं पाहिजे मित्रांनो, माझ्या वार्डात मी ही प्रचार सभा म्हणा माझ्या एकट्याची, माझ्या इब्राहिम भाई काजीची म्हणा, त्याचं काय नाही. माझ्या वार्डात मित्रांनो जर मी मनावर घेतलं तर बार्शीची आपल्या अ ग्रेडची, अ दर्जाची आपली नगरपालिका आहे. 10 कोटी रुपये गलिच्छ वस्तीला निधी येतो मित्रांनो. आणि 10 कोटी रुपये जर माझ्या वार्डात उडीला खर्चला तर माझा वार्ड सोन्याच्या लंकेसारखा होणार आहे का नाही सांगा मला तुम्ही. म्हणून म्हणतोय की प्रत्येक नगरसेवकानं जर ठरवलं, मी माझा थोडा जाहीरनामा द्यायला थोडा नावाला, माझ्या वार्डातला जर मला चान्स मिळाला, माझ्या इब्राहिम भाई काजीला जर चान्स मिळाला, 10 नंबरमधला जर चान्स मिळाला, मी जर चुकून माझ्यापाशी पैसे वाटायला नाही मी मगाच म्हणलोय, आणि जनतेने जर मनावर घेऊन मला जर नगरपालिकेत पाठवलं मित्रांनो, तर बार्शीचा माझा वार्ड महाराष्ट्रातनं माणसं आली पाहिजे बघायला. असला वार्ड जर नाही केला तर तुमची चप्पल आणि माझं तोंड हे लाईनच्या माध्यमातून, सभेच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो. पहिल्या काम बार्शीच्या माझ्या वार्डात तुम्हाला सांगतो की मोठी पाण्याची टाकी आहे, तळ्यावर मोकळी जागा आहे, सौर ऊर्जा प्रकल्प बसून सगळ्या बार्शी शहराला म्हणजे माझ्या वार्डाला तुम्हाला सांगतो फुकट लाईट काय मी नियोजन करणार आहे. आणि जोपर्यंत लाईट ती सौर ऊर्जा प्रकल्प होत नाही तोपर्यंत माझ्या वार्डातल्या सगळ्या गोरगरिबाचं घरचं 50% लाईट बिल मी भरतो मित्रांनो. ह्या लाईटच्या सभेच्या माध्यमातून मी सांगतो 50% लाईट बिल मी भरतो.
फक्त वार्डातल्या लोकांनी लाईट बिल घेऊन यायचं, लाईट बिल महिन्याचं आलेलं आणि माझ्याकडे येऊन तुम्हाला सांगतो ऑफिसमध्ये सगळं द्यायचं आणि 2 दिवसानं 3 दिवसानं लाईट बिल भरलेलं अर्ध्या पैशाच्या पावत्या घेऊन जायच्या. ही फक्त मी करू शकतो, ही माझं गणन आहे, पण मी करू शकतो ही माझा आत्मविश्वास आहे. मित्रांनो, माझ्या वार्डात तुम्हाला सांगतो आता सभागृह आहेत माझ्या वार्डात, पण आता तुम्ही जाऊन बघितलं तर त्या सभागृहात कुत्री बसतात. मित्रांनो, माणसं बापाच्या लायकीतच नाही. सभागृहात तुम्हाला सांगतो असे झाले पाहिजे की त्याच्यात गोरगरीब जनतेच्या लहान मुलाचं बारसं झालं पाहिजे. त्याच्यात तुम्हाला सांगतो एखादी गरीब महिला मुलगी असली, गरीब बाप असला, त्याचं साखरपुडा झाला पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, असं सभागृहात माझ्या वार्डात तयार करतो. मित्रांनो, माझ्या वार्डातल्या जी महिला आहेत ती रोजीरोटीसाठी बाहेर जातात, कामाला जातात, सकाळी 9-10 वाजता जातात, संध्याकाळी 5-6 वाजता येतात. लहान लहान मुलं आहेत माझ्या वार्डात मित्रांनो, आणि त्या लहान मुलासाठी कसलीच सोय नाही, शाळेची सोय नाही. या करोडपतीच्या तर शाळेत पोरं घालायची म्हणल्यावर आमच्या समाजाच्या लोकांची ऐकत नाही. मित्रांनो, त्याच्यामुळे LKG ते 4थी पर्यंत इंग्लिश मिडियम शाळा माझ्या वार्डात चालू नाही केली तर तुम्ही बोला, मला फक्त एकटा चान्स द्या. इंग्लिश मिडियम शाळा माझ्या वार्डात मी चालू करतो, जेणेकरून माझी गोरगरीब जनता, माझ्या समाजाचे आणि कुठलीही असू द्या, मान मार चामार कुंभार होणार सगळे दलित 18 पगड जातीची मुलं, जी गोरगरीब महिला आहेत त्यांची मुलं उघडी फिरली नाही पाहिजे. त्यांना शाळा, गणवेश, त्यांचं सगळं साहित्य फुकट, त्यांचं शिक्षण 4थी पर्यंत फुकट इंग्लिश मिडियमचं, हे सगळं मी मित्रांनो करतो. पहिली गोष्ट, माझ्या आजोबांना पंजोबानं तिथं तळ्यात दुष्काळाच्या काळात 72च्या सुकडी खाऊन ती तळ्यात थांबलंय. माझी मरणाच्या अगोदर तेवढी एकच इच्छा आहे की माझ्या त्या तळ्याला क्रांतीवीर लवजी वाटतात तळ्यात नाव देणार मी तिथं. तुम्हाला सांगतो, क्रांतीवीर लवजी वाटतात तळ्याला नाव देणार. माझ्या वार्डात तुम्हाला सांगतो मित्रांनो की पाटोद्याचे सरपंच भास्कर पेढे पाटील कसे, तसं माझ्या वार्डात तुम्हाला सांगतो पान खाऊन कोणी फुकलं तर फुका सुद्धा जागा येणार नाही. तुम्हाला सांगतो वॉश बिशीन सगळं तिथं बसणार. पहाटे 5 ते तुम्हाला सांगतो 7 वाजेपर्यंत गरम पाण्याची व्यवस्था करतो. सकाळी 7 ते दुपारी सकाळी 9 वाजेपर्यंत वरचं पाण्याची व्यवस्था करतो, पाणी प्यायचं, फिल्टरचं पाणी. आणि मी करू शकतो, मला माहित आहे माझ्याकडे बकरी किती आहेत ती. माझ्याकडे बकऱ्याचा व्यापारीच आहे मी, माझ्याकडे बकरी आहेत. मी लाईट बिल भरताना तुम्हाला सांगतो मी काय माझ्या खिशातलं भरणार नाही. वार्षिक 4 तुम्हाला सांगतो समाजसेवक आहेत की माझ्यापेक्षा बारी बारी दानशूर व्यक्ती आहे. जानेवारी महिन्यात इलेक्शन झालं, डिसेंबरमध्ये मी जर आलो निवडून तर सांगतोय मला तुम्ही एक पाठी कर. जानेवारी महिन्यात दानशूर व्यक्ती नंबर 1 अमुक अमुक. फेब्रुवारी महिन्यात दानशूर व्यक्ती डॉक्टर नंबर 2. मार्च महिन्यात दानशूर व्यक्ती नंबर 3. 12 महिन्याची 12 दानशूर व्यक्तीची लिस्ट मी काढली. मी आता सांगू शकत नाही आणि ती माझ्यासाठी तेवढं दान करू शकतात. आणि राहिली गोष्ट नगरपालिकेची, या गड्यांना मी 1 रुपया खाऊ देत नाही. तुम्हाला सांगतो मी आता बी काय करू देणार नाही. फक्त प्रशासन होतं म्हणून मी तिकडे जात नव्हतो. मित्रांनो, मला सांगा, या 9 वर्षात बार्शीच्या नगरपालिकेची पाईपलाईन फुटली म्हणून किती आपल्या बार्शीच्या जनतेचा पाण्याचा हाल केला, अजून ती पाण्याचा हाल आहे. आणि तुम्हाला सांगतो यांनी 3 कोटी रुपये फक्त बार्शीत झाडं लावल्यात म्हणून तुम्हाला सांगतो यांनी निधी गडप केलाय. झाडं लावल्यात 3 कोटी रुपयाची. मी तळ्यापाशी जाऊन तळ्याच्या पलीकडे जाऊन मोजून आलं झाडं, 180 झाडं लावलेली आहेत नगरपालिकेनं. असा कितीतरी भ्रष्टाचार आहे, पण ती प्रशासकच्या काळात होता. आता माझे भाऊ बंद नगरसेवक म्हणून तिथे येणार आहे, माझ्या महिला येणार आहे तिथे नगरसेवक म्हणून. आणि दुसरी गोष्ट, नाराज होऊ नका नगरसेवकांनो, कोणते नगरसेवक, ज्या महिला 21 माझ्या माता भाऊ भगिनी नगरपालिकेत निवडून येणार आहेत आणि 22वी नगराध्यक्ष, तर त्या माता भगिनींनीच सभागृहात यायचं. मी ह्या सभेच्या माध्यमातून सांगू शकतो की आमच्या ताई संजीवनीताई बारमुळे मी आम्ही दोघांनी मला ठरविलं 3-4 दिवस झालं, जो पण नगरसेवकचा नवरा असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, त्यांनी नगरपालिकेत हुकूम गाजवायला यायचं नाही. माझी बायको नगरसेवक आहे, मी नगरसेवक म्हणून आलो तसं यायचं नाही. गेटवर काय मी गेटवर थांबणार आहे संजीवनीताई बारमुळे मी आणि 10-5 महिला घेऊन. काय केलं आम्ही काय डेअरिंग दशेत गुणगिरी करणार नाही, काय नाही करणार, गेटवर थांबणार. बाबा का आला
हा माझ्या बायको नगरसेवक आहे, जा घरी. तिने जे सांगितलंय काम ती घरचं उरकून घे, सभागृहातलं काम झालं ते येत्या. ही आणि करणार आहे. अजून प्रचार चालू व्हायचा, पहिली सभा माझीच आहे. म्हणून आता सिस्टीम कशी आहे, बायको डॉक्टर नसली की त्या डॉक्टरला म्हणायचं हा डॉक्टर बाहेर, आणि बायको कुठली मॅडम असली की तिच्या नवऱ्याला म्हणायचं काय साहेब, मग ती गुरुराची का असला. ती गुरुराची आहे तर काय करतोय, काय कुठलं दुखतोय करतोय काय ती तरी बघायची. मग ही अशी पण बारशीत उरते, बारशीत नाही तरी करत आहे. ती नगरसेवक बायको झाली की याला लगे टारची कपडे इस्त्री बिस्त्री करायची. मी पहिल्याच दिवशी लगे आला, हे जय महाराष्ट्र, हे नमस्कार नमस्कार. अरे काय कायदा काय सांगतोय, माझ्या बापानं बनवलेला कायदा आहे, त्या कायद्याला धरूनच आम्ही करणार आहे तिथे आंदोलन. एकाही नगरसेवकाच्या नवऱ्यानं तिथं भाली गाजवायला येत नाही आणि नगरपालिकेत रुबाब करायला येत नाही. आम्ही आहे तिथं, आम्हाला कुणाचंच काय घेणं गेलं नाही. फक्त स्वच्छ कारभार आणि चांगला कारभार नगरपालिकेत झाला पाहिजे. मित्रांनो, आता 22 नगरसेवक आहेत आणि नगरसेवक जी होते 4-5 वर्ष प्रशासक लागल्यावर, एवढं जर मित्रांनो बार्शीच्या नगरपालिकेची तारांबळ झाली आणि तारांबळ झाल्यावर पाणी पाणी करून सगळी जनता मोर्चा काढायला लागली. सोलापूर रोडला हंड रस्त्यावर ठेवलं, रस्ता रोको केलं. पण तुम्हाला सांगतो, कुठल्या नगरसेवकाला, आजी माझी कोण असेल ते असेल, समाज कार्यकर्त्याला, नगरसेवकाला किंवा त्या शिवताराला किंवा त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्याला वाचा फुटली नाही, ही पाईपलाईन फुटली, 8 दिवस झाले नळाला पाणी नाही. अरे तुम्ही टँकर का पाठवली नाहीत, मग तुमची अपघात नव्हती का टँकर पाठवायची? जिथं गोरगरीब जनता सण झाला, रमजान ईद झाली, बकरी ईद झाली, दसरा झाला, दिवाळी झाली, नगरसेवकाला जर मनात आणलं असतं तर प्रत्येक वार्डात 2-2, 3-3 पाण्याचे टँकर टाकून पाठवून गोरगरीब जनतेची ताणाची जी ताण होती ती ताण भागवण्याचं काम मित्रांनो करू शकत होते. ह्याला मलिदा एवढा खाल्ली आहे मी, मलिदा एवढा खाल्ला आहे मी. ह्या सगळ्या मलिदाचं रजिस्टर निवडणूक झाल्यावर मी करणार आहे. मित्रांनो, मी मलाच म्हणलं प्रशासक होते म्हणून मी काय बोललो नाही आणि बोलत नव्हतो. आता जी काय आक्रमकता असती आणि मी नगरसेवक हो नाही हो मला काय देणं घेणं नाही. सत्ता कुणाची बी येऊ द्या आणि राज्य कुणाचं बी येऊ द्या आणि कुणी बी नगरसेवक होऊ द्या आणि कुणी बी काय होऊ द्या, राजा गायकवाड जीवात जीव आहे तोपर्यंत काळा बाजार नगरपालिकेत होऊ देणार नाही. एवढं मी भगवंताची शपथ घेऊन सांगतो. तुम्ही कुठंही निवडून द्या, कुणाला बी निवडून द्या, फक्त मला काय म्हणायचं आहे, बार्शीची जनता पैशाला बुकेटलेली नाही. आता फक्त करेक्ट तिथं नगरसेवक आणि करेक्टच नगराध्यक्ष आणा. विसरलेल्या कुत्र्यासारखी जी आहे ती त्यांना आणू नका. पैसा कुणाचाही खावा, पण जी तुम्हाला लायक वाटते, जी तुमचं काम करणारं वाटतंय, जी तुमच्या नडी अडचणीला पडते, जी तुमच्या सुखदाखला येते, त्याला तुम्ही निवडून द्या. ही MLIच्या माध्यमातून सांगतो. मित्रांनो, राहिली गोष्ट बार्शीत होत असलेल्या आत्महत्या, आजच्या सभेचं मुख्य कारण ते आहे का मित्रांनो, कारण बार्शीत मागच्या 4-5 महिन्यापासून आणि वर्षभराच्या आतमध्ये मित्रांनो 55 ते 56 आत्महत्या झाल्यात आणि त्या आत्महत्याचं सत्र अजून चालूच आहे. आणि त्या आत्महत्याचं सत्र चालू असताना सगळ्यात जास्त आत्महत्या कुठल्या कारणाने होत्या तर फक्त चक्री गेम आणि सावकारकी. तर चक्री गेम आणि सावकारकी ह्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आत्महत्या होत्यात. तरुण सगळे उद्योजक व्यावसायिक त्या चक्री गेमच्या नादाला लागतात. आणि राहिली गोष्ट सावकाराची, तर ते सावकार तुम्हाला सांगतो ज्याची गरज आहे, ज्याला गरज आहे, अनेक अडचणी असतात. मी काय सावकाराचा विरोधक नाही, मी सावकारावर टीका करत नाही. अरे सावकारकी तुमचा पेशा आहे, धंदा आहे, तुम्हाला या ऑफिसनं लायसन दिलंय, पण 2% लायसन दिले, 2%. आणि तुम्ही जर कोणाची गरज करत असला तर तुम्ही तुमची पैशाची वसुली कायद्याप्रमाणे, आणि कायदा बी जावा तिकडे, पण माणुसकीच्या नात्यानं तुमची तुम्ही वसुली करा. माणुसकी सोडून आणि एखाद्याच्या जीवावर उतरवून एखाद्याचा जीव घेऊन तुम्ही तुमची वसुली करू नका. आणि तुमची वसुली तशी होत असल्यामुळं बार्शीतले चांगली माणसं मित्रांनो आता सध्या टेन्शनमध्ये आहेत. सावकाराच्या जाताना कंटाळून आत्महत्या करायला लागल्या. आणि त्याच्यातली जी एक आत्महत्या म्हणलं तर परवा दिवशी केलेली गणेश बनसोडेनं आत्महत्या. नगरपालिकेतला कर्मचारी मित्रांनो, त्या गणेश बनसोडेनं आत्महत्या केली.
त्या आत्महत्या झाल्यानंतर झाली त्यावेळेला मी पुण्याला होतो. मला संजीवनीताईचा फोन आला, भाऊ कुठं तुम्ही असं असं झाला प्रकार म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी आलो आणि त्याच्या बिचारीच्या घरी गेलो. मित्रांनो 2 लहान मुलं आहेत, एक 6 वर्षाचं आणि एक 8 वर्षाचं. त्याच्या घरात मुठभर तांदूळ बी नव्हतं. असं नाव ठेवायचं नसतात, परिस्थिती सांगतो. आणि सरकारी कर्मचारी नगरपालिकेतला, त्यानं नोकरीला लागताना कोणाकडून कर्ज घेतलं होतं आणि ती कर्ज घेत असताना बार्शीतले जे काही भांडवल आहेत, काही सावकार आहेत, त्या सावकाराकडे एटीएम आहेत. जेवढे बी नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, जेवढे बी नगरपालिकेचे सफाई कामगार आहेत, त्या सफाई कामगारात तुम्हाला सांगतो कुणाला दवाखान्याचा खर्च आहे, कुणाला बचत गटाचा खर्च आहे, कुणाच्या पुरीचं लग्न आहे, कुणाच्या पुरीचा कुठला कार्यक्रम आहे, कुणाच्या पुरीची डिलिव्हरी आहे, कुणाच्या पुरीचं काय आहे, त्या अशा कारणामुळं सावकाराकडे जातात आणि त्या सावकाराने यांचा डबल टिबल फायदा घ्यायचा. त्यांचं एटीएम कार्ड, त्यांची पगार स्लिप, त्यांचं पासबुक घ्यायचं आणि पगार झालेल्या दिवशी ह्याच्या हातालाच त्याचं व्याज बिल, मुद्दल बिल, चक्री व्याज बी घ्यायचं आणि यांच्या हातात तुम्हाला सांगतो 100-500 रुपये सुद्धा द्यायचे नाही. लगेच पुढचं व्याजाला पैसे द्यायचं. तरी कसला तुमचा चक्री व्याज त्यांना. आणि त्याच्यातलाच एक प्रकार म्हणून तुम्हाला सांगतो. आणि अशा वाड्या उडील्या की त्या गणेश बारमुळेनं जी आत्महत्या केली त्याला मित्रांनो 3 चिठ्ठ्या दिल्या होत्या. बार्शीच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या चिठ्ठ्याचा व्हिडिओ सगळा आहे. आत्महत्या केल्यानंतर व्हिडिओ काढला होता आणि शूटिंग काढून पंचनामा करताना पंचाच्या साक्षीनं त्या चिठ्ठ्या काढल्या. 3 चिठ्ठ्या त्याच्या खिशात होत्या. तर एक चिठ्ठी बनिलाच्या आतमध्ये ठेवली होती त्यानं. 2 चिठ्ठ्या जरी कुणी गायब केल्या तर 3री चिठ्ठी मिळावी म्हणून. आणि त्या चिठ्ठीत ह्या 7 सावकाराची नावं लिहिली होती मित्रांनो. आणि 7 सावकाराची नावं लिहिली. त्याच्यात प्रशांत माने म्हणून जे होता सावकार, त्याच्या खाली विशाल गुगळे म्हणून कंसात नाव गेलं मित्रांनो. मग मला सांगा, या विशाल गुगळेनं, विनय गुगळेनं माझ्यावर 4 वर्षापूर्वी अन्याय केला. माझा परपंच शेळकेला हाताखाली धरून शेळकेला 5 लाख रुपये देऊन माझ्या राहता प्रपंच सगळा उद्ध्वस्त केला, सगळं गायब केलं. मी 3 वर्षापासून कायद्याने न्याय मागतोय. मला कुठल्याच DYSPनं न्याय दिला नाही. ह्याच्या अगोदरच्या PIने न्याय दिला नाही. आता ती PI खावडी होता आणि त्यानं पैसे घेऊन माझ्यावर अन्याय केला, तर ती काय मला न्याय देणार होता. म्हणून मित्रांनो मी हायकोर्टात गेलो आता आणि हायकोर्टातनं नोटिसा काढल्या. मी कायदा धरून चालणारा माणूस आहे. कायदा मोडायचं म्हणल्यावर मला 5 मिनिटं बी लागत नाही. पण माझ्या बापाचा कायदा आहे आणि मी कायदा हातात धरून कधीच मी राजकारण समाजकार्य करणार नाही. म्हणून मी गप्प बसलोय. नाहीतर ह्यांच्या नजरेतनं दांडी धांडी आणून तुम्हाला सांगतो ह्यांच्यातनं काढून घेईन की मी सगळं. बार्शीत बाबा उठला, राजा गायकवाड गुगळेचा वाकडा आहे म्हणून राजा गायकवाडनं नाव टाकलं. काय केलं? काय बोलता तुम्ही कुत्र्यांनो? आपलं बोलता. आणि ज्या माणसानं जीव द्यायच्या आधी, फाशी घ्यायच्या आधी जी चिठ्ठी लिहिली त्या चिठ्ठीत नाव आहे ती, आणि ती सगळ्यात मोठा पुरावा ती मानला जातो. आणि त्याच्यात नाव आहे पण त्याच्यात माझं कुठं नाव आलं? हा म्हणजे तुम्ही जी कुत्री तिथं बांधवं, तुम्ही जी तिथं हाताखाली लुडबुड करता त्या सावकाराच्या. आणि आम्ही आवाहन केलं मित्रांनो, सावकारांमुळं आत्महत्या व्हायला लागल्या. बार्शी शहरात 35-35 वर्षाची, 30-30 वर्षाची पोरं फाशी घेऊन मरायला लागल्यात. म्हणून असं जर कोणाला सावकाराला जात असेल, सावकाराला त्रास असेल, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. संजीवनीताई बारमुळेशी संपर्क साधावा म्हणून आम्ही लाईव्हच्या माध्यमातून, पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही आवाहन केलं. आणि त्या आवाहन केल्यामुळं माझ्याकडे मित्रांनो 8-10 पीडित ज्यांनी सावकारांना त्रास दिलाय अशी 8-10 जण आली मित्रांनो. मग त्याच्यातल्या 2-4 जणांचं मी विनंतीपत्र बी घेतले. आणि त्याच्यातलंच काल आलेलं स्वतः आयुष्यात जिंदगीला कटाळलेलं मला म्हणला की गायकवाड साहेब, तुम्ही जर मला न्याय नाही दिला तर मला बी दोरी घेऊन कुठेतरी फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही. हे पेटला गेलेला कालचा एक माझ्याकडे तहसील करण्यापाशी इसम आला. आणि ते आलेला इसम तुम्हाला सांगतो, त्याचं नाव काय मी सांगतो मित्रांनो. हे त्यानं माझ्यापाशी दिलं मित्रांनो. त्याचं नाव आहे पांडुरंग बजरंग बारमुळे आणि राहणार नागोबाच्या वाडीत आहे मित्रांनो. नागोबाच्या वाडीचा पांडुरंग बजरंग बारमुळे या माणसानं मुंबईमध्ये चांगल्या कामावर होता. त्याला कुणीच साथ दिली नाही. घरातल्या आईबापानं साथ दिली नाही. त्याला शासनानं बी साथ दिली नाही. त्याच्या जागेत ग्रामपंचायतीनं शाळा बांधली. त्याच्या जागेत त्याला देवाने बी साथ दिली नाही. त्याच्या जागेत विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं गावात. त्याची जागा गुळेंकृत केली आणि राहिली फक्त 65 गुंठ जागा. त्या 65 गुंठ्यातनं 10-20 गुंठ्यावर तुम्हाला सांगतो पारधी समाजाने तिथे घरकुलातनं घरं बांधली. ग्रामपंचायतीनं सुद्धा त्याच्यावर अन्याय केला. मग ती 65 गुंठ्यातनं त्यानं 4 गुंठे विनय गुगळे चांदमल ज्वेलर
त्या विनय गुगळेला तुम्हाला सांगतो 4 गुंठ त्यानं लिहून दिलं. लिहून कसं दिलं ते म्हणला रितसर तुम्ही घ्या, रितसर लिखी घ्या म्हणला, काय घ्यायची ते माझं 4 गुंठ लिहून. आणि त्याच्या आईला पॅरलेसचा झटका आल्यामुळे मित्रांनो 3 वर्षापूर्वी त्या बजरंग बारगुळेनं विनय गुगळेकडून 2,60,000 रुपये घेतले मित्रांनो. आणि 2,60,000 रुपये घेतल्यानंतर त्या विनय गुगळेनं जे चालू केलं, काय चालू केलं, त्या विनय गुगळेनं खरेदी खत लिहून घेताना जयश्री अशोक मुनोत या माणसाच्या नावानं, त्याच्या नवऱ्याच्या नावानं तुम्हाला सांगतो खरेदी खत लिहून घेतलं. आणि दुसरा अभिजित अशोक मुनोत, बाबा ही खरेदी खत आहे. हे ते काल सगळी कागद माझ्याकडे घेऊन आले बिचार, मराला चाललं म्हणून ते माझ्याकडे आलं. ही विनय गुगळेनं 4 लाख रुपये म्हणजे 4 गुंठा 5 लाख रुपयात लिहून घेतलंय. त्याला 5 लाख दिले नाहीत. ह्याच्यावर मित्रांनो खरेदी खतावर का लिहिलं नव्हतं का, ह्याच्यावर लिहिलंय हो का, मिळकत विक्रीत निघाले बाबत लिहून घेणार यांना समजले की मिळकतीची योग्य बाजारभाव किंमत 5 लाख रुपये देऊ केली. दोन्ही पार्ट्यांनी आपापसात एक विचाराने मिळकतीचा बाजारभाव किंमत रुपये 5 लाख ठरवून मिळकत खरेदी करण्याचे ठरले. आणि तो मोबदला रक्कम रुपये 5 लाख आज रोजी चेक स्वरूपात दिले आहे. ह्याच्यात लिहिले मित्रांनो. मला सांगा, मी आज सभा घेतोय, उद्या लाईव्ह घेतो, पोलीस स्टेशनला जातो, फक्त ह्या गुगळेनं त्या माणसाला 5 लाख रुपयाचा चेक दिलाय का, ती तुम्ही त्याला विचाराल पोलीस स्टेशन मध्ये या म्हणा. 5 लाख रुपये चेक स्वरूपात दिली म्हणून ह्याच्यात त्याला खरेदी करत गेले मित्रांनो. त्याला 2 लाख रुपये त्याच्या आईचा पेरल्याचा झटका आला म्हणून 2 लाख दिले. अजून सोनं काहीतरी आता 50,000 60,000 त्या बिचारानं कबूल केलं. 2,60,000 रुपये इन्या गुगळेकडनं घेतले. आणि त्या इन्या गुगळेनं 15,000 रुपये महिना व्याज घेऊन मित्रांनो 2023 पर्यंत इन्या गुगळेनं 15,000 रुपये त्याचं व्याज घेतलं. आणि ज्या वेळेला त्याच्याकडं व्याज द्यायला त्याची ऐपत नाही झाली, व्याज द्यायची त्याची ऐपत नाही झाली, ती व्याज देऊ शकत नाही म्हणल्यावर त्याला फोन करून धमकी काय दिली मित्रांनो तुम्ही ऐका.
चेक स्वरूपात दिले म्हणून त्यानं खरेदी करत गेले आणि त्याला दिल्या 2,60,000 रुपये आणि त्या 2,60,000चं 25 लाख रुपये आम्हाला मागतो. 20 लाख 25 लाख रुपये त्याला मागतो. त्याच्या जेव्हा फाशी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? तुम्ही सांगा मला. मग अशा नीट सावकारला राजा गायकवाडनं जर धडा शिकवला, राजा गायकवाड जर कायद्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असेल, ह्यांना जर कळत करत असेल, मी जर एखाद्याचा जीव वाचवत असेल तर ती माझं पाप आहे का? तुम्ही सांगा मला, ती माझं पाप आहे? 2.5 लाखाचा 25 लाख रुपये मागतोय. 65 गुंठी त्याला मागतोय खरेदी. 4 गुंठ्याची लिहून घेतली 5 लाख रुपये देऊन आणि 65 गुंठ्याची खरेदी मागतोय. कुठं ठेवणार नाही इथं? ह्याच्या अगोदर मी म्हणलं होतं मी की सावकार माझ्याकडे प्रत्येक सावकारचा बायोडाटा आहे, सगळा गोळा करायला लागलोय. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, साहेब 54 आत्महत्या झाल्या. 54 आत्महत्या झाल्यानंतर 55 आत्महत्याला तुम्ही गुन्हा दाखल केलाय. ती पण 4-5 चिठ्ठ्या त्याच्याकडे खिशात सापडल्या. बिचाराच्या चिठ्ठ्या सापडल्या, आम्ही तिथं लावून धरलं आणि आत्महत्या पूर्व जबाब ही सगळ्यात मोठी चौकशीची जबाब असतो. तर तुम्ही न्याय दिलाय त्या संताचं गणेश बनसोडेला, तसाच तुम्ही आम्ही प्रवंजन मतानं पोलीस स्टेशनला आम्ही न्याय मागायला जाणार. जी पण माझ्याकडे कुठल्या सावकाराच्या विरोधात न्याय मागायला कुठला गोरगरीब आला तर त्याच्याकडे न्याय मागायला जाणार. आणि पोलीस स्टेशनला जर आम्हाला न्याय नाही दिला तर कायद्यानं आमच्यावर कितीही गुन्हा होऊ द्या, गोरगरिबाच्या जनतेसाठी आम्ही तुम्हाला सांगतो गुन्हे द्यायला तयार आहे आणि आम्ही मरायलाही तयार आहे. पण इथून पुढं बार्शीतली मी अजून तर विनंती करतो, बार्शीतल्या शहरांच्या तरुण पोरांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना तुमच्या अब्रू जाईल, तुमचं समाजात नाव बदनाम होईल आणि तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहायची नाही आणि लोक तुमची बदनामी करताली सावकार लोक. तर अशी चिंता व्यक्त करून तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवू नका. तुम्ही तुमच्या बायकोला तरी सांगा, तुमच्या आईला तरी सांगा, तुमच्या भावाला तरी सांगा, तुमच्या मित्रांना तरी सांगा तुमच्यावर कुणी अन्याय केलाय आणि कुणी नाही. ते मित्रांनो, कुशलांचं एक आत्महत्या प्रकरण मित्रांनो, 24 वर्षाचा ती नवरे, त्याची बायको 19 वर्षाच्या मित्रांनो, मुलगा 3 वर्षाचा 2 वर्षाचा मुलगा काय ती चक्री गेम मध्ये आत्महत्या केली. 5 जणांची चक्री गेमचे नंबर काढलेत मी, 5 जणांची नावं शोधल्यात, 5 जणांची नावं नंबर आल्यात. मी रितसर घेऊन येतो साहेब तुमच्याकडे आणि रितसर तुम्ही चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचं. मला बाकीचं काय माहित नाही. जी 2% याची सावकारकी आहे, या गुगळ्याच्या चुलत्यानं अमृतलाल गुगळ्यानं 2% सावकारकीचं लायसन आहे मित्रांनो. 5-5%, 10% वसुली कुठल्या नावावर करतो आणि हे विनय गुगळे वसुलीसाठी धमकी देत आहे. अरे तो खरेदी कुणाच्या नावाने घेतली? तुझ्या मेहण्याच्या मुलाच्या नावाने खरेदी घेतली. पैसे देणार कोण? तुला मेहण्याला चुलता आणि वसुली करणार कोण? तू. तुला काय दिलं? काय हक्क आहे एखाद्याला जीवाची धमकी द्यायला आणि माझ्या पद्धतीने वसूल करतो म्हणाला? तुला काय अधिकार आहे? कायद्यानंच मी एखाद्याला घोडा लावणार. कुणाला काय षडयंत्र करायचं ती करा, माझ्यावर कितीही खोटं दाखल करायचं ती करा. पण माझ्यावर जर खोटं झालं तर माझं जे काय असतं ते मला सांगतो खोटं घ्यायचं. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, डीवायपी साहेबांना माझी विनंती आहे, डीवायपी साहेब बार्शीत खोटा गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे, कुणावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि सावकारकीच्या जातातून कुणी आत्महत्या केली नाही पाहिजे. मी हीच तुम्हाला विनंती करतो. आणि जर तुम्ही कुणावर अन्याय झाला आणि तुम्ही जर गुन्हा दाखल नाही करून घेतला आणि त्या माणसाला जर न्याय नाही दिला तर राजेंद्र गायकवाड, संजीवीताई बारमुळे आम्हाला कोणी काय नाही म्हणजे आम्हाला बहीण भावनाला आम्ही तुम्हाला सांगतो नंगा नाच कायद्याने केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि कायद्याने त्या जगाला तुम्हाला सांगतो नांगूर लावल्याशिवाय राहणार नाही. मी या सभेच्या माध्यमातून सांगतो, मी इथं राजकारण करायला चालू केली नाही. मी इथं कुठं मला मतं द्या, मला निवडून द्या, मला ही आहे, माझ्यापाशी 1 खोक आहे, 2 खोक आहे, ती म्हणाला मी नाही का बघितली. माझी तर मला फक्त एक आहे की बार्शीतला तुम्हाला सांगतो तरुण वर्ग आत्महत्याच्या आहारी चाललाय, ती आत्महत्या थांबली पाहिजे. आणि बार्शी नगरपालिकेचा कारभार आमची ताकद नाही मित्रांनो. मग मला वाटतंय माझं असं व्हावं तसं व्हावं, मी करावं ते करावं. पण बार्शीच्या जनतेला माहित आहे दोघांच्या वरी तिसरा आला की तुम्हाला सांगतो म्हणून डिंग पिक्चर त्याला काय होते स्वयंघोषित सौंदर्य टिंगडिंग तिकडचे टिंगडिंग आता इकडचे आल्या त्यांचे बी टिंगडिंग
आम्हाला सगळं माहित आहे मी काय दुःख खुला नाही एवढा ना तुम्हाला सांगतो लाख लाख रुपये 50,000 रुपये तुम्हाला सांगतो खर्च करून हा आमची गाण ठेवली मला खरं बोला का आयुष्य पण ठेवली 1 लाखाला आमची ठेवली हे बाबा म्हणलं थोड्या मला पदा झाली की आधी तुझं देत काय नाही मी काय ऐकलंय नल्ला नाही का त्यांनी चिडला क्या पण ताकद बार्शीतला किती बी करोडपती नारोपती असू द्या आणि त्याला गोरगरिबाला अन्याय करू द्या आणि त्याला तुम्हाला वेटीत करू द्या नाही त्याला तुम्हाला सांगतो काटवाडी लावला तर राजा गायकवाड 2 बापाच्या आवडात ह्याच्या बीच्या माध्यमातून सांगतो अन्याय करण्याला किती मोठा असू द्या जोपर्यंत राजाचे जीव आहे तोपर्यंत कुठल्याच गरीबावर अन्याय होऊ देणार नाही कुठल्याही जातीचा असू द्या म्हणून मी म्हणतो मित्रांनो या लाईव्हच्या माध्यमातून मी लाईव्हचे ते तोंडात मला ती धंदाच झाला जायचा गोरगरिबासाठी लाईव्ह घ्यायचा या सगळ्या माध्यमातून सांगतोय मी लय मोठा नाही आणि मी लय बारीक बी नाही पण जर मला सगळ्यात गरीब पक्षाने आपल्या बार्शीतल्या कुणी काँग्रेसने बार्शीतल्या गरीब पक्षाने जर मला तिकीट दिलं आणि तुम्ही जर राजभाऊ उभारावं म्हणलं तर 2 वार्डाचा अर्ज भरणार आहे 4 नंबर आमचा मी जिथं जन्मलोय तिथं आणि अपक्ष बघा आणि तिकीट जर दिलं तर मग आमचा गरीब काँग्रेस आहे लागलं ती बी तिकडे 2 काँग्रेस आहे त्याला कटाळा आला मला त्याची बी 2 मालक आहे ती एक मुंबईमध्ये बसून म्हणते माझा आहे आणि इथंही म्हणते माझा आहे मी कवा त्याच्याकडे असतोय कवा याच्याकडे असतोय त्याच्यामुळं जी बार्शीतली गरीब काँग्रेस आहे त्या गरीब काँग्रेसने जर मला तिकीट दिलं तर त्यांनी जर बाबा मला उभा केलं मला बाकीचं कोणाकडे जायचं ना मी वादग्रस्त आहे मला कोण जवळ घेत नाही माझ्या जवळ जरी गेले तरी नंतर अंग भासतंय आणि मी काय माणसं खाऊन राहतो काय हा मी बी सर्वसामान्य गरीबच आहे की मी जर तुम्हाला सांगतो एका डॉक्टरनं परवा दिवशी लाईव्ह घेतलं मी एका डॉक्टरनं मित्रांनो बार्शीतल्या त्या भेंड झालेल्या त्या माणसाचं पहिल्यानंच मांडीतला भेंडाचा एकदम एवढा मोठी गाठ काढली आणि ती गाठ काढून त्या भेंडाच्या ठिकाणी खड्डा झाला त्याच्यात चिंध्या भरल्या आणि चिंध्यावरून ऑपरेशन केलं मित्रांनो 1 वर्षानं तुम्हाला सांगतो त्याला चिंध्यातला पू झाला आणि ट्रॅक्टरमध्ये चढताना ऑपरेशन फुटून त्याच्यातनं चिंधी बाहेर आली आणि त्याच माणसाला ह्याला 7 लाख रुपये देऊन त्या पोकळे डॉक्टरनं मी ठेवलं आणि त्याचे व्हिडिओ काढले सगळं काढलं आता दुसऱ्या चिंध्या दुसऱ्या डोक्यातनं बाहेर आल्या आता त्याच्यावर म्हणते मी तुझ्यावर खंड दाखल करतो आता मला मागायला तर मग आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या पेशंटला न्याय दिला नाही का एकाच हॉस्पिटलमध्ये अख्ख्या बार्शीतल्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलाच्या हॉस्पिटलमध्ये मित्रांनो जर 19 बाळाला हृदयाला होल आहे कावीळ झाली आणि निमोनिया झालाय आणि श्वास दमतोय एकच आजार जाऊ शकतो मला सांगा तुम्ही बार्शीतल्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये एकच आजार आणि जेवढे बी हॉस्पिटल आहे डिलिव्हरीचे त्या डिलिव्हरीच्या हॉस्पिटलमध्ये एकच आजार की बाळाच्या हृदयाला होला आणि कावीळ झाली आणि काचात ठेवावं लागते 50,000ला नांगूर लागला अरे काय तुम्हाला सांगतो किती बी करोडपती बाप असला किती बी करोडपती जावई असला तर गरीब बाप असला तर त्या जावयाच्या हिशोबानं गरीब बाप लग्न करून देतोय पुरीचं कर्ज काढून लग्न करून देतो मित्रांनो लग्न करून दिल्यानंतर पहिली डिलिव्हरी त्या बापाकडे असते ती पहिलं कर्ज फिटलं नाही तर डिलिव्हरीचा खर्च त्या बापाकडे येतोय आणि मग त्या बापानं पोरगी डिलिव्हरीला नेल्यावर त्या डॉक्टरने बेडवायचं बार्शीतल्या डॉक्टरचा प्रकार सांगतो मी त्याने बेडवायचं बाळाच्या नवऱ्याला नाळ गुंडाळली बाळानं पोटात शिकिली आता मिळून बेडवायचं आणि आता साधारण डिलिव्हरी करता येत नाही तिथे शिजर करावं लागते मित्रांनो 50,000ला गोडा तर ही डॉक्टरच्या विरोधात राजा गायकवाड जर बोलत असेल काय झालं तर राजा गायकवाड खंडीखोर आहे राजा गायकवाड ब्लॅकमेल करतोय राजा गायकवाड असं करतोय अरे का म्हणजे गोरगरीब जनतेला मारावं किती बी तुम्ही जागीरदार तुमचा विमा उतरलेला आहे वर्षाला 24,000 रुपये विमा तुमच्या अख्ख्या खंडणीचा विमा उतरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास नाही किती बारी हॉस्पिटलमध्ये जातात कागद जातात हॉस्पिटल तुझे होऊन येतात गोरगरिबाने काय करायचं गोरगरिबाचं आमच्या पिवळं रेशन कार्ड जरी असलं तरी ही बडवे अगोदर तुम्हाला सांगतो 25-30,000 रुपये बिल घेतात आणि बिल संपल्यावर पुन्हा म्हणतात की तुमचं महात्मा फुले योजनेत बसवतो अरे अगोदर बाबा तुम्हाला रोग जाता का त्या गरीबाचं 25-30,000 रुपये सावकारातून काढून आणलेला उडवतो तो तवाच दाखवत होता ना आरोग्य जनतेत महात्मा फुले योजनेत
अशी भांडवल तिथे ठेवलेली आहेत त्या जगदळमामा हॉस्पिटलमध्ये. मग मी त्या डॉक्टरच्या विरोधात मानवी भाषा अतुलच्याकडे त्या सोमाने त्याला 2 तासात मरता म्हणून सांगितलं मित्रांनो. आणि त्याच्या आईनं सगळं घरदार काम ठेवलं, रिक्षा ऐकली, पैसे सावकाराकडून घेतलं, भावाला मदत मागितली आणि 2 तासात पुण्याला आलेलं मित्रांनो. कमीत कमी 2.5 लाख रुपये तिथं घालवलं, इथे ह्याच्या पैसे 2.5-3 लाख रुपये घालवलं. आणि पुण्यातल्या डॉक्टरनं त्याला 16 दिवसात नीट केलं. आणि ह्या नीट डॉक्टरनं पोटात पू आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आणि एका डॉक्टरकडनं इंजेक्शननं पू काढायला त्याला पाठवलं तिकडे. इंजेक्शननं पू पोटातला निघत असतो. सोमाच्या डॉक्टरच्या विरोधात मी आंदोलन केलं तर बाकीच्या भांडवलांना म्हणायचं ब्लॅकमेल करायला लागला, राजाला ब्लॅकमेल करायला लागला. म्हणजे आम्ही कार्य करत नाही, आम्ही सत्य वाटायचं नाही, गोरगरिबाला न्याय द्यायचं नाही. आज तुमचं गेलं कुठलं घातलेलं राजकारण बिजकारण कुठल्याही पुढऱ्यानं माझ्याकडे येऊ द्या आणि कुठल्याही राजकारण्यानं माझ्याकडे येऊ द्या. मी समाजकार्य प्रामाणिकपणानं भगवंताची शपथ घेऊन सांगतो करत असाल तर त्या समाजकार्याला जर कोणी विरोध केला तर मी तुटूस विरोध करणार. आणि भारतीय जनतेला माझी अजून एकदा विनंती आहे की नगरपालिकेचा स्वच्छ कारभार आणि चांगला कारभार चालावा म्हणून तुम्ही गोरगरिबाला कष्ट करून खाणाऱ्याला आणि ज्याला गरिबाची जाण आहे अशाच माणसाला निवडून द्या. एवढं त्याला क्षमेच्या माध्यमातून सांगतो. आणि तुमच्या मनानं जर मला चान्स दिला तर पैसे वाटायला पैसे नाही, 5 वर्ष तुमची सेवा करणार ही भगवंताची माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. एवढं बोलतो सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लोधी, अस्सलाम वालेकुम.